जेव्हा राधिकाचा जन्म झाला ना तेव्हा मी ही बिल्डिंग विकत घेतली आणि इथे हॉस्पिटल सुरू केलं. जवळजवळ 8 महिने बंदच आहे ही बिल्डिंग. भास्कर नंतर हे सगळं थांबेल असं वाटलं होतं, पण नंतर मंदार एलिझाबेथला शोधत इथे आला. बघ बघ तुला काय दिसतंय का? बघा, हे बंदच आहे, हेही बंदच आहे. बघा इकडे, आहे कोणी? चोरजीना कुठे आहे? या इकडे, या 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 इकडे या. या इकडे, बघून घ्या. आहे कोणी? नाही. बसला विश्वास? काय दिसली तुला एलिझाबेथ कुठे? डॉक्टर साहेब, तुमची हरकत नसेल तर मी मंदारला घरी नेऊ इच्छितो. श्रीकांत, असा मूर्खपणा करू नकोस. मंदारला वाचवण्यासाठी राधिका अक्षरशः रक्ताचं पाणी करते. भास्करचं जसं झालं तसं मंदारचं ती कधीही होऊ देणार नाही. बिलीव्ह मी, मी सुद्धा होऊ देणार नाही. अरे, या सगळ्या प्रिकॉशन्स आम्ही त्यासाठीच तर घेतोय ना. तुमच्या प्रिकॉशन्स बद्दल आभारी आहे, पण माझा निर्णय पक्का आहे. चूक करून बसशील. मंदारच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बाप आहे मी त्याचा, त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. ठीक आहे, आय वोंट स्टॉप यू. पण जाता जाता राधिकाला भेटून जा. तिच्याजवळ मंदारचे काही लेटेस्ट रिपोर्ट्स आहेत. हा, आणि राधिकाला हे सांगू नकोस की तुला सुद्धा एलिझाबेथ दिसली होती म्हणून. मिस्टर साठे, हे जे 2 स्पॉट्स दिसत आहेत ते ट्यूमर आहेत. मंदारच्या दोन्ही लंग्समध्ये गाठी आहेत. मी मंदारची बायोप्सी करून घेतली, पॉझिटिव्ह आली आहे. म्हणजे मंदारला कॅन्सर असण्याची शक्यता आहे. मिस्टर साठे, तुम्ही घाबरून जाऊ नका प्लीज. कॅन्सर? इतक्या लहान मुलाला कॅन्सर? आपल्याकडे भरपूर उपाय आहेत. कसं शक्य आहे मॅडम? मिस्टर साठे, ही कॅन्सरची नुकतीच सुरुवात आहे. आपल्याला खूप लवकर कळलंय. एक छोटीशी सर्जरी करून त्याच्या लंग्स मधल्या दोन्ही गाठी काढता येतील, आणि गरज पडल्यास केमोथेरपीचे काही सेशन्स सर्जरी नंतरही घ्यावे लागतील. पण काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये मिस्टर साठे. कसला विचार करताय तुम्ही? सामान्य माणूस कसला विचार करणार मॅडम? आय अंडरस्टँड. साधारणतः 7 ते 10 लाखापर्यंत खर्च होईल. तुमचा मेडिक्लेम कितीचा आहे? मेडिक्लेम एव्हाना संपला असणार मॅडम. तुम्ही काळजी करू नका मिस्टर साठे. आमचं एका NGOशी टायअप आहे. इफ यू डोंट माइंड,
तुमची केस मी त्यांना रेफर करू शकते आणि त्यानंतर सर्जरी आणि औषधांचा सगळा खर्च ते मॅनेज करतील. तुम्हाला खर्चाचा कसलाच त्रास होणार नाही, ट्रस्ट मी. पण मिस्टर साठे, उशीर करून अजिबात चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. इज दॅट ओके? ओके. हाय मंदार, हाय मंदार. बाबा गाडी माझी. घे घे बर नाही घे घे घे. कॅमेरा कॅमेरा. हाय हाय कर हाय. हाय मंदार. बस इथे आणि लक्ष ठेव यांच्यावर. साहेबांनी सांगितलंय